नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजकाल एक ट्रेंड चालू झाला आहे, तो म्हणजे फॅट लॉस. एका महिन्यात 8 किलो कमी केलं, एका महिन्यात 10 किलो कमी केलं, एका महिन्यामध्ये 7 किलो कमी केलं. पण जो तुम्ही फॅट लॉस केला तो योग्य आहे का? त्याचा काही दुष्परिणाम फ्युचरमध्ये तुम्हाला होणार आहे याचा कधी विचार केला आहे का? ते कितपत योग्य आहे हे माहिती आहे का? एका महिन्यामध्ये किती फॅट लॉस होतं हे तुम्हाला माहिती आहे का? जो फॅट तुमच्या बॉडीमध्ये वाढला आहे आणि तो वाढण्यासाठी जो काळ त्या बॉडीने घेतला आहे तेवढा तरी वेळ तुम्ही फॅट लॉस करण्यासाठी दिला आहे का बॉडीला? तर आज आपण बघणार आहोत एक ट्रेंड, तो म्हणजे फॅट लॉस चॅलेंजचा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचाच विशाल. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की तो म्हणजे सोशल मीडिया ट्रेंड. ट्रेंड गाण्याचा असतो, ट्रेंड रील्सचा असतो, ट्रेंड फॅशनचा असतो, ट्रेंड स्टाईलचा असतो आणि त्याचबरोबर आजकाल चालू झाला एक नवीन ट्रेंड, तो म्हणजे फॅट लॉस चॅलेंजचा ट्रेंड. मित्रांनो, आजच्या धावपळी जीवनामध्ये आपल्याला सगळं धावत हवं आहे, त्याचप्रमाणे फिटनेस देखील एकदम फास्ट अँड धावत हवं आहे. मग काय घ्या ना ट्रेंड, 21 दिवसाचा फॅट लॉस चॅलेंज, 37 दिवसाचा फॅट लॉस चॅलेंज, 60 दिवसाचा फॅट लॉस चॅलेंज, 30 दिवसाचा फॅट लॉस चॅलेंज. हीच चूक आपल्याला बदलायची आहे. मित्रांनो, जेव्हा आपण फॅट लॉस जर्नीमध्ये येतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे काय की पहिल्या 2 ते 3 आठवड्यामध्ये आपल्या वजनामध्ये जास्त फरक दिसला नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही वजन काट्यावरती उभारता त्या आकड्यांचा जी तफावत आहे कमी जास्त होण्याची सगळ्यात कमी हवी, कमी आकडे कमी झाले पाहिजेत. तर असं का म्हणतोय? तुम्हाला हे ऐकून चुकीचं वाटत असेल की मी काय सांगतोय. तुम्हाला हे योग्य वाटेल की नमस्कार सर, तुमचं या महिन्यामध्ये मी 7 किलो कमी करतो, 2 महिन्यामध्ये 10 किलो कमी करतो, हे तुम्हाला भारी वाटेल, योग्य वाटेल. पण माझं म्हणणं काय आहे किंवा मी कितपत ते फॅक्ट सांगतोय हे जाणून घेऊया आपण. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये फॅट कमी होतं, पहिली गोष्ट फॅटचं वजन जे असतं ते मसल आणि बॉडीचे जे काय बोन्स आहेत त्यापेक्षा कमी असतं. त्यामुळे पहिल्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये एवढा मोठा ड्रास्टिक चेंज जो असतो ते होणं शक्यच नाही. मग त्यावेळी नक्की फॅट बर्न होतोय की नक्की काय बर्न होतं हे तुम्हाला माहिती आहे का? तर जेव्हा आपल्या बॉडीच्या वजनामध्ये फरक दिसतो तेव्हा बॉडीमध्ये 3 घटक कारणीभूत असतात. ते म्हणजे काय? मसल, पाणी आणि फॅट. जेव्हा तुमच्या बॉडी वजन कमी करते यापैकी आपल्याला एक उद्देश असला पाहिजे, ते म्हणजे आपल्या बॉडीतलं फॅट लॉस करायचं आहे. जर तुम्हाला मोठा फरक हवा असेल ज्या वजनामध्ये, तर तुम्हाला एक टिप देऊ शकतो, एक उपाय देऊ शकतो. ऐकायचा आहे आणि करणार का तुम्ही? ऐका. जर तुम्हाला वजनामध्ये जास्त जर फरक हवा असेल तर तुम्ही एकाच वेळी फॅट, मसल आणि पाणी लॉस करा. खूप मोठा तुम्हाला फरक दिसेल मित्रांनो, तुम्ही जिम चालू करून, कमी कॅलरीचं डाएट चालू करून, फंक्शनल ट्रेनिंग, जम्पिंग मुवमेंट, कार्डिओ, रनिंग, धावपळ करून तुम्ही तुमचे मसल लॉस करून घ्याल, फॅट लॉस नाही. मित्रांनो, ते कसं ओळखायचं की तुमचा मसल लॉस झालाय? तर तुमचे गाल आत जातात, तुमचे बॉडी पॉस्चर बदलतो, तुमची स्किन लूज पडते, तुमचं एज जास्त वाढतं. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. तर हा फॅट लॉस योग्य पद्धतीने कसा करायचा? तर त्याच्या आधी ही गोष्ट बंद केली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरून किंवा एका ज्ञानी लोकांकडून, तुमच्या जे प्रिय आहेत त्यांच्याकडून एक डाएट प्लॅन उचलता फॅट लॉसचा, जो असतो 1000 कॅलरीज, 1200 कॅलरीजचा. परंतु आपल्या भारतामध्ये सर्वाधिक लोकांना आपल्या बॉडीची गरज आहे कॅलरीजची, एक सामान्य कॅलरीची गरज असते, ती म्हणजे 2000 कॅलरीजची गरज असते तुम्हाला फिट राहण्यासाठी. म्हणजे तुम्ही 1000 ते 800 कॅलरीज तुम्ही कमी करता, तुमचे वजन तर लॉस होणारच की. तुम्हाला वाटतं फॅट लॉस केला, पण त्या ठिकाणी तुमचा मसल लॉस झालेला असतो. मित्रांनो, एवढा मोठा तुम्ही कॅलरीज कमी करता फरक. समजा तुम्हाला 2000 कॅलरीची गरज आहे तर तुम्ही 1600 ते 1800 कॅलरीज करा ना, 300 ते 400 कॅलरीज कमी करा. आणि मेन म्हणजे तुमचा जो फोकस आहे फॅट लॉस करताना तो राहू दे मसल ग्रोथ. मी मागील व्हिडिओमध्ये देखील सांगितले, मसल ग्रोथ हा फोकस धरा, त्या साईड इफेक्ट म्हणून तुमचा फॅट लॉस होईल मित्रांनो. कारण जेव्हा मसल ग्रोथ होतो तुमचा मेटाबॉलिझम लेवल हाय राहतो, त्यातून कॅलरीज बर्न होतात मित्रांनो. इकडे मसल गेन पण होतो, बॉडीचा चांगला पोश्चर पण येतो, टोन येतो, आणि इकडे साधा साईड इफेक्ट म्हणून फॅट लॉस होतो. तर हा ट्रेंड बंद करा मित्रांनो. तो चॅलेंज घेताय फॅट लॉसचा, खूप मोठा तुम्हाला हानिकारक धोका होऊ शकतो या गोष्टीपासून.
याच्यावरून तुम्हाला समजले असेल की तुम्हाला फॅट लॉस करताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. फॅट लॉस करायचं आहे का फिटनेसच्या फोकसने तुम्हाला व्यायाम चालू करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारतोय मी या गोष्टीवरून. तुम्ही इथून पुढे हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणत्या कोचकडे जाल जो तुमचं सर्वात जास्त वजन कमी करेल कमी वेळेत, का तुमचं फॅट लॉस करेल? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला हे व्हिडिओ, हे सगळे टॉपिक, जे फॅट लॉस चॅलेंज, फास्ट फॅट लॉस, एका महिन्यात एवढं किलो कमी करतो, हा डाएट घ्या एवढं कमी होईल, हे तुमच्यापर्यंत पोहोचतंय. सोशल मीडियाचे सगळ्यात जास्त भरमसाठ गोष्टी सोशल मीडियावर याच पॉईंटवरती आहेत. तर का? हे तुमच्यामुळे आहे मित्रांनो. तुमच्यापर्यंत जे फॅक्ट आहेत, जे सायंटिफिक योग्य आहे, पोचलं जात नाही. कारण मार्केट स्ट्रॅटेजी हीच आहे की जास्त बघितलं जातं ना, तेच दाखवलं जातं. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करा. तुम्हाला एखादा ट्रेनर, एखादा कोच म्हणत असेल ना, मी एवढं फॅट लॉस करून दाखवतो, किंवा दाखवलं देखील असेल की तुमच्या एका महिन्यात 7 किलो कमी, 5 किलो कमी, त्याला विचारा कसं? नक्कीच माझं फॅट लॉस झाले का हे विचारा, अभ्यास करा. तुमच्यापासून बदला हा ट्रेंड. माझा उद्देश हा व्हिडिओ बनायचा हाच आहे की जो घाण केली आहे तीच आपल्याला दूर करायची आहे. आपल्याला फिट व्हायचंय, अनफिट नाही. त्यामुळे इथून पुढे विचार करा कोणत्या व्हिडिओला शेअर करायचा आहे, सपोर्ट करायचा आहे. त्या व्हिडिओंना एका महिन्यात एवढे किलो कमी होतं, मग त्याचा अभ्यास करा की सायंटिफिकली योग्य आहे का, आणि मग सपोर्ट करा. त्यामुळे एकच विनंती आहे, अभ्यास करा, सर्च करा, आणि मग तुमच्या बॉडीकडे वळा. कारण बॉडी ही सायन्स आहे. तर फिटनेस क्षेत्रामधील काही प्रश्न आणि प्रॉब्लेम असतील तर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि DM करा, जेणेकरून मी डायरेक्ट तुमच्याशी मेसेज करून तुमचा प्रॉब्लेम आणि प्रश्न दूर करेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. मला तुम्ही दिलेले आजपर्यंत प्रेम, सपोर्ट आहे तो चांगला आहे, याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. अजून केला नाहीत काही लोकांनी, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला आणि उत्साहित होऊन तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ, मी नवीन नवीन टॉपिक देईन, सायंटिफिकली रिझन देऊन, फॅक्ट देऊन. मित्रांनो, तर भेटू लवकरच. धन्यवाद.